मित्रांनो, गरज ही शोधाची जननी आहे असं आपण म्हणतो. आज अशाच एका शोधाविषयी मी आपल्याला बोलणार आहे, जो गरजेतून निर्माण झाला आणि आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. पूर्वी आपल्याला पैसे हवे असले की आपण बँकेत जायचो, पण त्यासाठी आपल्याला तासनतास रांगेत उभं राहावं लागायचं. वेळेचा अपव्यय व्हायचा. एकदा जॉन शेफर्ड बॅरन नावाची व्यक्ती अशीच बँकेत गेली. त्यांना पैसे हवे होते, पण काही मिनिटांचा उशीर झाला आणि बँकेची वेळ संपली. त्यांना निराश होऊन परतावं लागलं. त्यांच्या डोक्यात विचारांचं चक्र चालू होतं. बँकेच्या बाहेर अशी एखादी मशीन बसवता येईल का, जी हवं तेव्हा आपल्याला पैसे देऊ शकेल? हा विचार त्यांच्या मनात केव्हा आला माहितीये? जेव्हा ते अंघोळ करत होते. झालं. या विचारातूनच शोध लागला तो एटीएम मशीनचा, अर्थात ऑटोमेटेड टेलर मशीनचा. विशेष म्हणजे मित्रांनो, ज्यांनी एटीएम मशीनचा शोध लावला ते बॅरन आपल्या भारतातलेच. मेघालयातील शिलाँग इथं 23 जून 1925 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी एटीएम मशीनचा शोध लावला आणि लंडन मधील बार्कलेज बँकेत 27 जून 1967 रोजी जगातलं पहिलं एटीएम मशीन बसवण्यात आलं. विशेष म्हणजे यातील पैसे कोणत्याही प्लास्टिक कार्डनं काढता येत नव्हते, तर चेकवर कार्बन 14 द्वारे यातून पैसे काढले जायचे, तेही फक्त 10 पाऊंड. शोध छोटासा, गोष्ट छोटीशी, पण इथूनच जग बदलायला सुरुवात झाली. भारतामध्ये 1987 साली पहिलं एटीएम मुंबईमधील HSB बँकेनं काढलं आणि मग हळूहळू सर्वांपर्यंत ही एटीएम मशीन पोहोचली. याला सुरुवातीला होल इन द वॉल असं म्हटलं जायचं. एटीएम मशीनचा पिन हा 6 आकडी ठेवावा असं बॅरन यांना वाटलं होतं, पण त्यांची बायको हसून म्हणाली, हे 6 आकडे कोण बरं लक्षात ठेवणार? आणि म्हणून मग बॅरन यांनी एटीएमचा पिन हा 4 आकडी ठेवला. बघा मित्रांनो, गरजेतून असा शोध लागला ज्याचा आता सगळ्यांनाच उपयोग होतोय आणि आपल्या आयुष्याचा तो एक अविभाज्य भाग देखील झालाय. आज तुम्हाला ही गोष्ट मी ऐकवली. बघा, तुमच्या एखाद्या गरजेतून तुम्हाला सुद्धा असा एखादा क्रांतिकारी शोध लावता येतोय का ते? मात्र आजचा हा व्हिडिओ आणि यात सांगितलेली माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज तसंच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.